अध्यक्ष कानाडे मॅडम यांचे स्वागत करतो। विघ्नम कुर्मेम देव सर्व कार्य सुरदा। आज सर्व ठिकाणी तुम्ही आम्ही आज सर्वजण जे श्वास घेतोय ते कोणामुळे घेतोय तर आपण लक्षात घ्या, त्यावेळेच्या काळामध्ये त्यांनी लसीचं निर्माण केलं। तुम्हाला आम्हाला सर्वांना जी मोफत लस दिली गेली, करोनाच्या काळामध्ये जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर लस मोफत मिळाली नसती तर तुम्ही आणि आम्ही आज जो श्वास घेतोय तो श्वास कदाचित घेऊ शकलो नसतो। त्यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक कुटुंब प्रमुख म्हणून, एक देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांनी ज्या ज्या विषयाला हात घातला, जे विषय सामान्य माणसाचे आहेत, सामान्य माणसाला जे जे आवश्यक आहे ते करण्याचा प्रयत्न केला। त्या भागामधील असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून वर्षभरामध्ये 2-2 हजार रुपयाच्या रूपाने 6,000 रुपये वर्षाला निधी देण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान केंद्रातलं सरकार नरेंद्र मोदींचं सरकार करत आहे। आणि त्यामध्ये भर म्हणून आदरणीय मुख्यमंत्री, महाराष्ट्रातलं सरकार, आदरणीय एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांचं सरकार त्यांनी त्यामध्ये भर म्हणून ते 6,000 रुपये देत आहेत। आता राज्य शासन सुद्धा नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये ॲडिशन देण्याचं काम करणार आहे। आणि हा ग्रामीण भागातील असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात मोठा आधार हा या सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। जिल्हाध्यक्ष साहेबांचा फोटो होते जरा इकडे बघा, काय इकडे बघा जरा पहले कमल महाराजांची पूर्ण ब्लॅक ब्लॅक करूया। हॅलो बरोबर बरोबर राजूला राजापत्र व्हाईट वरच मारायचं।
भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा लिहिण्यापेक्षा बरं आहे मारा बघतो नंतर ओके इकडे बघा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा